उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर, पक्षाच्या नेत्यांची दिल्लीमध्ये होणार बैठक। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। पक्षाच्या संघटनात्मक गोष्टींवरही होणार चर्चा। अटकपूर्व जामिनासाठी पूजा खेडकरची सुप्रीम कोर्टात याचिका। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला। आता सदनिकेचा ताबा मिळाल्यावरच मालमत्ता कराची आणि मासिक सेवा शुल्काची आकारणी होणार। म्हाडाचा महत्त्वाचा निर्णय, भविष्यात लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार। दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच सुरू केली जाणार। शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती होणार। 1 एप्रिलपासून राज्यातल्या सर्व 4 चाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य असणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, सरकारी कारभार गतिमान करण्यासाठी नियमावली सुधारण्याचा सरकारचा निर्धार। लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना अधिकचा दंड भरावा लागणार। सेकंड क्लाससाठी 500, फर्स्ट क्लाससाठी 750, तर एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 1000चा दंड आकारण्याचा प्रस्ताव। माझाच्या बातमीनंतर विठ्ठल मंदिरातील सुरक्षेचा ठेका रद्द, पैसे घेऊन दर्शन, भाविकांची अरेरावीच्या ठेकेदार कंपनी विरोधात तक्रारी। मंदिर परिसरात मोकाट श्वान फिरतानाचा व्हिडिओ माझाने दाखवलेला। तब्बल 5 महिन्यानंतर कोल्हापुरातील विशाळगड पर्यटकांसाठी खुला। पर्यटकांना नियम आणि अटी घालून प्रशासनाने दिली परवानगी। 31 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 दरम्यान विशाळगडावर जाता येणार। आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने प्रदर्शित केलं प्रचार गीत। फिर लाएंगे केजरीवाल शीर्षक असलेल्या गाण्यामध्ये आपच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे। आसाराम बापूंना प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। एक महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूंना झाली आहे जन्मठेपेची शिक्षा। 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर। कॅनडाच्या नव्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या अनिता आनंद आघाडीवर। अनिता आनंद सध्या सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून कार्यरत। पंतप्रधान जस्टिन ट्रुडोनी नुकताच दिला राजीनामा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।